वार्षिक 40% रिटर्न्स, तेही मेगा कॅप स्टॉक्समध्ये, आणि ते सलग 3 वर्षापासून. हे ऐकायला जरा जास्त वाटेल, पण हे माझ्या स्वतःच्या US डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओचं ॲक्च्युअल प्रूफ आहे. हा वन टाईम फायदा नाही, तर कन्सिस्टंट इन्व्हेस्टिंग पिरियडमधून आलेला रिझल्ट आहे. मी फायनान्शियल ॲडवायझर असल्यामुळे फक्त इंडिया नाही, तर विविध कंट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ग्लोबल मार्केट्स, सेक्टर्स आणि सायकल्स समजून घेणं हा माझ्या प्रोफेशनचा भाग आहे. आणि हे रिटर्न्स माझ्या प्रोसेस आणि नॉलेजची रिफ्लेक्शन आहेत. इंडियामध्ये आपण लार्ज कॅप्स म्हणतो, पण US मार्केटमध्ये त्याची पुढची लेवल आहे मेगा कॅप्स. ज्या कंपन्यांची व्हॅल्युएशन $200 बिलियन पेक्षा जास्त आहे, ज्यांचा बिझनेस ग्लोबल आहे आणि कॅश फ्लोज मजबूत आहेत, त्यांना मेगा कॅप्स म्हटलं जातं. यातील बहुतेक कंपन्या टेक्नॉलॉजी, AI, क्लाउड, डिजिटल प्लॅटफॉर्म्स या फ्युचर फोकस सेक्टर्समध्ये आहेत. माझा पोर्टफोलिओ फक्त कंपनीजवर नाही, तर सेक्टर वाईज बायफर्केशनवर आधारित आहे. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स, ऑटोमेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड कंपनीज आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये AI, क्लाउड, सॉफ्टवेअर लीडर्स कंपनीज आहेत. कम्युनिकेशन सर्व्हिसेसमध्ये ग्लोबल डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि कंटेंट बेस्ड बिझनेसेस आहेत. कन्झ्युमर डिस्क्रिशनरीमध्ये स्ट्रॉंग ब्रँड्स, ग्लोबल कन्झ्युमर्स आणि लाईफस्टाईल स्पेंडिंगवर काम करणाऱ्या कंपन्या आहेत. म्हणजे पोर्टफोलिओ एका थीमवर नाही, तर अनेक ग्रोथ इंजिन्सवर चालतो. शेवटी एवढंच सांगायचंय, रिटर्न्स साईजवर नाही, तर राईट जॉग्रफी, राईट सेक्टर आणि पेशन्सवर अवलंबून असतात. पुढच्या काळात मी एक डिटेल्ड व्हिडिओ करणार आहे, ज्यामध्ये US मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, माझ्या पोर्टफोलिओ मागचं लॉजिक काय आहे हे एक्सप्लेन करणार आहे. पण तुम्हाला जर डायरेक्ट स्टॉक्सपेक्षा ETF किंवा म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून US मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, जिथे कदाचित इतके रिटर्न्स मिळणार नाहीत, पण US एक्सपोजर नक्की मिळेल, तर कमेंटमध्ये US लिहा. मी तुम्हाला टॉप 5 ETF किंवा म्युच्युअल फंड सांगेन. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.